श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. स्वामी म्हणतात, भिवू नको, आम्ही आहोत ना, डगमगू नको, पुढे चालत राहा, आम्ही तुझ्या सावलीप्रमाणे चालत आहोत. एवढ्या तेवढ्या संकटांना कशाला घाबरतेस? पुढे खूप सुंदर आयुष्य आम्ही लिहून ठेवले आहे, पण त्यासाठी तुला परीक्षा तर द्यावीच लागेल. ही परीक्षा तुमची नाही तर ही आमची आहे असे समजत राहा, कारण आमच्यावर जर विश्वास असेल तर तुला ही परीक्षा पास करण्यासाठी फार वेळ लागणार नाही. स्वामी भक्तांनो, असेच काही माझ्यासोबतसुद्धा घडले आहे. मला वाटायचे मी तर स्वामी भक्ती करते, परंतु मला एवढी संकटे का बरे येतात? परंतु हे संकटे नसून ती परीक्षा असते असे मला वाटते. स्वामीबद्दल विश्वास असेल तर स्वामी आपल्याला यातून सही सलामत बाहेर काढतात. या माझ्या अनुभवातून तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला लिहिता वाचता नाही आलं तरी चालेल, तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी काय अनुभव येईल हे माझ्या अनुभवातून तुम्हाला समजेल. स्वामी भक्तांनो, मी खूप भाग्यवान आहे. हा अनुभव मी तुमच्यासमोर सांगते, परंतु त्यातपूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, भक्तांना संकटातून धावत येणारे, भिवू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे म्हणणारे आपले स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. स्वामी सेवेला काय लागतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामींना काय आवडतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. जे मी केलं स्वामींची इच्छा आहे म्हणून मी सांगणार आहे. जे काही करत आहे ती स्वामी करत आहेत. माझ्या मुखातून स्वामीच बोलत आहेत. स्वामी भक्तांनो, मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सोलापूर म्हणजे माझ्या स्वामींचे गाव, जिथून अक्कलकोट खूपच जवळ आहे. स्वामी भक्तांनो, मी 2000 सालपासून स्वामींची सेवा करत आहे. स्वामींचा अनुभव मला आला आहे हे तुम्हाला सांगणार आहे. स्वामींच्या कृपेने आमची छोटीशी कन्स्ट्रक्शन कंपनी होती, परंतु लॉकडाऊनमध्ये बंद पडली, म्हणून आम्ही कामासाठी पुण्याला शिफ्ट झालो. 2021मध्ये तो काळ खूप कठीण होता आमच्यासाठी. 6 महिने झाले होते. माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत, परंतु त्यांना पुण्यात काम लागत नव्हतं, ना जॉबसुद्धा लागत नव्हता. दिवसेंदिवस असेच जात होते. एके दिवशी आमच्या बिल्डिंगमधल्या ताईंनी मला सांगितलं, तुम्ही स्वामी चरित्र वाचा, सर्व काही चांगले होईल. परंतु स्वामी चरित्र माझ्याकडे नव्हते. पुण्यामध्ये आम्ही नवीन असल्यामुळे स्वामी चरित्र कुठं मिळते काहीच माहिती नव्हते. एके दिवशी माझ्या स्वप्नात मी स्वामींच्या केंद्रात गेले आहे आणि कोणीतरी मला 6 ते 60 फूट उंचीचे वृद्ध व्यक्ती मला स्वामी चरित्र देत आहेत असे दिसले. मी ते स्वप्न त्या ताईंना सांगितलं. त्या ताई म्हणाल्या, फुरसुंगीला स्वामींचे केंद्र आहे, आपण तेथे जाऊ असे त्या म्हणाल्या. मग गुरुवारी त्या मला घेऊन गेल्या आणि काय चमत्कार झाला. तेथील पुजाऱ्यांनी स्वामी चरित्र दिले आणि ते वाचा असे सांगितले. मला वाटलं ते स्वामींनीच दिले आणि मी ते घेतले आणि मी 51 स्वामी चरित्र केले. माझ्या मिस्टरांना जॉब लागला. आमचं सगळं सुरळीत चाललं होतं. तेवढ्यात माझ्यावर खूप मोठं संकट आलं. कदाचित मी स्वामींना थोड्या दिवसासाठी विसरले असेल, कारण माझ्याकडून एवढी सेवा होत नव्हती. माझ्या मिस्टरांचे रक्षाबंधन दिवशी त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून आले आणि अचानक ते गाडीला किक मारताना त्यांना प्रचंड छातीमध्ये वेदना होऊ लागल्या. आम्ही लगेचच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो. मी फक्त स्वामींचा धावा करत होते.
की काही होऊ देऊ नको माझ्या नवऱ्याला, सुखरूप यातून बाहेर काढ. मी रात्रभर स्वामींचा तारक मंत्र त्यांच्या उशेला बसून म्हणायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना बरे वाटू लागले. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व टेस्ट करायला लागतील असे सांगितलं. मग मी स्वामींचे नामस्मरण करायला चालू केलं. सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ दे आणि एक रात्र आणि एक दिवस फक्त आणि फक्त मी स्वामी समर्थ हा मंत्राचा जप केला. माझ्या मिस्टरांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. मला भीती वाटायची की यांना जर काय झाले तर मुलांचे कसे होणार. आमच्याकडे पैसेसुद्धा नव्हते. त्यांना जर काय झालं तर कुठून आणायचे एवढे पैसे, काय करायचे. परंतु स्वामींनी माझे सर्व संकट टाळले. हॉस्पिटलचे बिलसुद्धा 14,000 आले, जास्त नाही आले. ही सगळी माझ्या स्वामींचीच कृपा आहे. या संकटातून स्वामींनी मला बाहेर काढलं. स्वामी भक्तांनो, नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. आपल्याला नामस्मरणामुळे माझे मिस्टरांवर आलेले संकट टळले. आज आम्ही सुखी आयुष्य जगत आहोत. भक्तांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर काही आपले अनुभव असतील तर मला माझ्या ईमेलद्वारे नक्की कळवा. तुमचे हे अनुभव मी सर्व स्वामी भक्तांकडे नक्की पोचवेन. श्री स्वामी समर्थ.